श्री उपासनी साई वाक्सुधा भाग 3 अध्याय क्रमांक 6 शके 1845 मिती माघ वद्य 6 मंगळवार तारीख 26 फेब्रुवारी सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ षष्ठो अध्याय प्रारंभ. गायीचा महिमा. रावसाहेब जोशी मामलेदार कोपरगाव महाराजांच्या दर्शनास आले असता त्यांनी दर्शन घेताना महाराजांच्या चरणाचा अंगठा चोखला. त्यावर महाराज म्हणाले, गायीला आपल्या धर्माप्रमाणे व व्यवहाराप्रमाणे श्रेष्ठ मानले आहे. गाय नसेल तर खाणे पिणे इत्यादी सर्व व्यवहार बंद होतील. गाय आहे म्हणून बैलाची उत्पत्ती व त्यायोगे शेती वगैरे करता येते. गायीमध्ये सर्व देवतांचा वास आहे म्हणून तिची पूजा करून तिच्या स्तनातून धार काढून त्या दुधातील माधुर्य आपण घेतो. तिच्यात सर्व देवतांची वस्ती आहे म्हणून ती सर्वथैव पूज्य आहे. अशा त्या पूज्य भावाने जर तिच्या दुधाचे सेवन केले तर त्या दुधाबरोबर तिच्यात असलेल्या सर्व देवतांच्या गुणधर्माचाही आपल्यात प्रवेश होतो. परंतु त्या सर्व देवतांची वस्ती गायीत आहे असा निश्चयाने पूज्यभाव ठेवला जाईल तर व पूज्यभावाने तिचा सेवाधर्म करीत राहिले तर सर्व देवतांची सेवा केल्यासारखे होते. सर्व देवतांची तिच्यात वस्ती आहे म्हणून तिला कामधेनू म्हटले आहे. स्वर्गाच्या ठिकाणी देवलोकात असलेली जी गाय तिला कामधेनू म्हटले जाते. कारण त्या गायीची प्रार्थना करून ज्या वस्तू आपण इच्छा करतो, कामना करतो, ती वस्तू लागलीच आपोआप प्रकट होऊन येत असते म्हणून त्या गायीला कामधेनू म्हणतात. परंतु आपल्या पृथ्वीवरच्या व्यावहारिक ज्या गायी आहेत त्याही पृथ्वीवरच्या कामधेनूच आहेत. त्याही गायी जी कामना धरूत त्याप्रमाणे वाटेल त्या वस्तू देतात. फरक इतकाच की स्वर्गाची कामधेनू प्रसन्न झाल्यावर कोणतीही वस्तू लागलीच देते आणि या पृथ्वीवरच्या कामधेनू गायी परंपरेने हळूहळू काही दिवसांनी देतात. ते कसे म्हणाल तर तिच्या ठिकाणी सर्व देवता आहेत, ती पूज्य आहे अशा भावनेने तिचे यथायोग्य पालनपोषण सेवा करून ज्या रीतीने तिचा उपयोग करून घेणे योग्य आहे त्या रीतीने करून घेऊ लागली म्हणजे तीच सेवा काही देऊ शकते. तिचा योग्य उपयोग कोणता तर तिचे योग्य पालनपोषण करीत असता तिच्यापासून होणारे जे बैल त्या बैलांच्या योगे कृषीकर्माच्या द्वारे पृथ्वी मातेपासून वाटेल ते धान्य उत्पन्न करून घेणे, कापूस उत्पन्न करून वस्त्र निर्माण करून घेणे, धान्य वगैरेची विक्री करून पैसा कमवून घेणे, पैशाच्या योगे अनेक प्रकारच्या सर्वोपयोगी वस्तू संपादन करणे, धान्याच्या योगे पुष्कळ पैसा साचला म्हणजे सोने मोती हिरे माणिक वगैरे बहुमोल वस्तूंचाही संग्रह केला जातो. त्याच धान्याच्या योगे किंवा पैशांच्या योगे घरे दारे लहान मोठ्या सुख उपभोगाला योग्य अशा इमारतीही बांधल्या जातात. इत्यादी जगात संसारात प्रपंचात ऐहिक सुखाला लागणाऱ्या हलक्या भारी सर्व वस्तूंचा संग्रह केवळ या पृथ्वीवरच्या गायींच्याच योगे कोणालाही करून घेता येतो. लहान मोठे किंवा सार्वभौम जे राजे होतात त्यांना राजकीय सुख उपभोगाला तरी पृथ्वीवरच्या गायीच परंपरेने कारणीभूत आहेत. त्या कशा तर शेकडो हजारो कृषिकर्म करणारे ते गायींपासून उत्पन्न होणाऱ्या बैलांच्या जोरावर पृथ्वी मातेपासून अनेक प्रकारचे धान्य उत्पन्न करून पृथ्वीचा कर म्हणून राजाच्या धान्याच्या रूपाने किंवा धान्यापासून मिळवलेल्या पैशांच्या रूपाने हजारो प्रमाणचे जे धन ते सरकारला मिळते. त्या योगेच राज्य सुरळीत चालून त्यांना सुखोपभोग मिळतात. सारांश राजा व प्रजा यांना सर्व प्रकारच्या सुखोपभोगांना विचारांते असे कळून येईल की पृथ्वीवरच्या गायीच मुख्य कारणीभूत आहेत. अहो फार तर काय, निरपेक्ष बुद्धीने सर्व देवतांच्या स्थान अशी एक किंवा शेकडो गायींचे जर केवळ पूज्य भावाने व परमेश्वर बुद्धीनेच त्यांची सेवा करीत राहिले तर तिच्याच योगे इहलोकाचे सुखोपभोग मिळून खास परमेश्वर पदाचीही प्राप्ती होते. असा हा पृथ्वीवरच्या गायीचा फार मोठा महिमा आहे. स्वर्गावरची कामधेनू कोणी पाहिली म्हणून तिच्याही पेक्षा आपल्या या पृथ्वीवरच्या गायीच खऱ्या कामधेनू आहेत असे समजावे. परंतु एवढेच की तिचे योग्य संगोपन आणि योग्य उपयोग करून घेणारे लोक मात्र शहाणे हुशार आणि चतुर असेच असावे लागतात. तसे
तुम्ही येथेही गायीसारखीच पूज्य बुद्धी ठेवून गायीचे वासरू स्तनपान करते तसेच माझ्या पायाचा अंगुष्ठ याला तुम्ही स्तन समजून जो उपयोग केला त्यायोगे आपल्या ठिकाणी परमेश्वराविषयी भक्तिप्रेम असल्याचे स्पष्ट दिसून येते. गायीमध्ये सर्व देवतांचा वास असतो. त्याप्रमाणे सर्व देवता, सर्व तीर्थक्षेत्र परमेश्वराच्या चरणी असतात. हा सर्वशास्त्र सिद्धांत ठरला आहे. आपण ज्यापेक्षा पायाच्या बोटाच्या ठिकाणी स्तनासारखा उपयोग केला त्यापेक्षा आपली येथे सत्पुरुषाचीच भावना पूर्ण दिसून येते. तसा माझा अधिकार नसून ज्यापेक्षा आपण तसे मानित आहात त्यापेक्षा साक्षात विष्णूचे चरणामृत घेण्याचा जो परिणाम तोच आपल्या ठिकाणी झाला असे निश्चित समजावे. सरकार व सरकारचे नोकर. लहान मोठे कोणीही अधिकारी ते सरकारच असतात. जसे शरीर व शरीराची अवयवे, शरीरात वास करणाऱ्या जीवात्म्याची अवयवे आहेत. सर्व अवयव मिळून त्या जीवात्म्याला एक प्राणी म्हटले जाते. तसेच सर्व लहान मोठे अधिकारी हे सर्व सरकारचे अवयव आहेत. सर्व अधिकारी वर्ग मिळून सरकार म्हणवला जातो. शरीराची सर्व हात, पाय, डोळे, नाक इत्यादी त्याची जी जी कामे आहेत ती कामे करीत राहतात. त्याप्रमाणे सरकारी अधिकारी ज्यांच्याकडे जी जी कामे आहेत ती करीत राहतात. म्हणून कोणताही लहान मोठा अधिकारी तो सरकारच समजला जातो. म्हणून आपण मुख्य सरकारच तर आहोत आणि सरकार जो असतो हा प्रत्यक्ष विष्णूचाच अंश असतो. फरक इतकाच की सरकारला राज्यमोहामुळे विष्णुरूप असल्याची जाणीव नसते. म्हणून अखेर त्यांना विष्णू लोकात जाता येत नाही. एवढ्याकरता पूर्वीचे राजे लोक राजनीतीला अनुसरून राज्य करीत असून राज्यमोहामुळे दिशाभूल होऊ नये व राज्यांते नरकम घोरम ही अवस्था येऊ नये म्हणून सद्गुरूंच्या आश्रयाने अखेरी विष्णू लोकांची प्राप्ती व्हावी यासाठी सावधगिरीने वागत होते. सरकार विष्णुरूप असतो म्हणून सरकारी अधिकारी व नोकर लोक जर आपापला स्वधर्म पाळून जो सरकारी अधिकार मिळाला असेल त्याप्रमाणे योग्य नोकरी करीत राहील तर सरकार कोणीही असला आणि कसाही असला तरी त्या अधिकाऱ्यांना व नोकरांना विष्णूचीच सेवा केल्यासारखी होऊन ते अखेर विष्णू लोकातच जातील. आपले स्वधर्माला अनुसरून वर्तन दिसत असून ईश्वराविषयीच भक्ती दिसते व सरकारचे इमाने इतबारे आपण नोकरी करीत आहात तर आपण विष्णूचीच सेवा केल्यासारखी होते. तर अर्थात आपल्याला अखेर विष्णू लोकच प्राप्त होणार असे समजा. शिवाय आपण जर स्वधर्माला पाळून सरकारी नोकरी करीत आहात तर त्या तुमच्या स्वधर्माच्या पुण्याशांचा सरकारवरही परिणाम होऊन त्यांचेही अखेर चांगले कल्याणच आहे. जसे जितके लहान मोठे सरकारी अधिकारी असतील ते जर आपापला स्वधर्म पाळून योग्य रीतीने सरकारी नोकरी करीत राहतील तर ते सद्गतीला अखंड सुखरूप अशा विष्णू लोकालाच जातील. परंतु त्या सर्व अधिकारी व नोकरांच्या स्वधर्म पालनाच्या पुण्यबळाने सरकार कसाही असला तरी त्याचे राज्य सुरळीत चालून अखेर राज्यांती नरकम घोरम अशी सरकारची अवस्था न होता खऱ्या अखंड सुखाचे स्थान जो विष्णुलोक तेथेच तो सरकारही जाईल असा निश्चय समजावा. याला उदाहरण सरकारी नोकरी करीत असलेले जो दामाजी पंत तो आपल्या स्वधर्माला अनुसरून जी सत्कर्मे करीत असे त्या सत्कर्माच्या योगे तो तर ईश्वर पदाला गेलाच, परंतु त्याच्या स्वधर्माचा परिणाम त्याचा जो सरकार जो मुसलमान असून अविचारी जरी होता तरी त्याच्यावर घडून त्यालाही प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन होऊन राज्यांती नरकम घोरम ही अवस्था त्याला न येता तो परमेश्वर पदाला गेला. हल्लीचे सरकारी नोकर स्वधर्माचरण करून नोकरी करतील तर त्यांचा परिणाम सरकारवरही होऊन सरकारही ईश्वर पदाला जाईल. पृथ्वीवर 2 राजे व 2 सत्पुरुष. ईश्वरी संकेताने पृथ्वीवर प्रत्यक्ष रूपाने 2 राजे आणि 2 परमेश्वर असतात. ते कोणते तर अदृष्ट अवस्थेत असलेला साक्षात वैकुंठापती जो विष्णू तो पृथ्वीवर सार्वभौम राजाच्या म्हणजे सरकारच्या रूपाने असतो. म्हणून तो पृथ्वीवरचा राजा म्हणवला जातो आणि प्रत्यक्ष विष्णूचाच अवतार असल्यामुळे परमेश्वरही तोच म्हटला जातो. तसेच तोच वैकुंठाधिपती विष्णू परमेश्वरावरील मनुष्यापैकी कोणीही मनुष्य पूर्ण ब्रह्मरूप अवस्थेत जो गेलेला असेल तोच खरा ब्राह्मण, तोच सत्पुरुष. त्याच्या रूपाने तोच विष्णू असतो. तो सत्पुरुष कोणत्याही प्रकारे राज्यकारभाराच्या भानगडीत नसूनही तोही एक राजाधिराज समजला जातो आणि तो सत्पुरुष आहे म्हणून
परमेश्वरही तोच म्हटला जातो. असा पूर्ण बनलेला सत्पुरुष पृथ्वीच्या पाठीवर उघड किंवा गुप्तपणे कोठेही किंवा कशाही स्थितीत असतो. त्याचा अंत कोणी पाहिला? ब्राह्मण जातीत ब्रह्मरूप अवस्थेत गेलेले नसूनही जर ते ब्राह्मण धर्माप्रमाणे ब्रह्मकर्माधिक यथासांग ब्राह्मण कर्म मरेपर्यंत करीतच राहिले तरी ते ब्राह्मरूप ब्राह्मणच समजावे. कारण त्या कर्माच्या पूर्णते ब्रह्मरूप होतच असतात व मरेपर्यंत करीत राहिले म्हणजे पूर्णता होतच असते. इतके भाषण झाल्यावर मामलेदार साहेबांनी आपल्या घरातील अडचणी सांगितल्यावरून महाराज म्हणाले, एक तर आपल्या शरीराचा व परिवारावर ते आपले म्हणून जसे आपण त्यावर प्रेम करतो तसे कोणाचाही परिवार आपला समजून त्यावरही सतबुद्धीने प्रेम करीतच जावे. किंवा दुसऱ्याचा परिवार आपला नाही म्हणून जसे त्यावर आपण प्रेम करीत नाही किंवा त्याची काळजी घेत नाही तसे आपल्या परिवाराविषयी काळजी ठेवू नये. म्हणजे त्याचे ईश्वर सर्व पाहून घेतो. काही काळजी करू नका. आपले जर ईश्वरावर लक्ष आहे तर ईश्वरही आपल्याला काही दूर करणार नाही. या पवित्र अध्यायाचे जे कोणी स्त्री पुरुष भक्तिश्रद्धेने पठणश्रवण करतील त्यांना हजारो गायींची सेवा केल्याचे पुण्य मिळेल व सर्व दारिद्र्य दूर होऊन जमिनीची प्राप्ती होऊन धान्याधिक संपत्ती घरामध्ये वाढेल. स्वर्गावरच्या कामधेनू प्रसन्न झाल्याचे फळ त्याला मिळेल. आपल्या घरातील स्त्री जातीच्या ठिकाणी कामधेनूसारखी शक्ती वाढेल. कोणीही सरकारी नोकर या समग्र ग्रंथाचे व अध्यायाचे भक्तिश्रद्धेने पठणश्रवण व पारायण करतील व त्याप्रमाणे विचार करून शक्य तितके वागत राहतील तर त्यांच्या नोकरीत बढती होईल. ज्यांना सरकारी नोकरीची इच्छा असेल त्यांना श्रेष्ठ नोकरी मिळेल व त्यापासून परमेश्वराचीच सेवा केल्याचे फळ मिळेल. सरकारचे त्या नोकरावर मोठे प्रेम जडेल. सर्व कार्यात त्यांना यश मिळून सरकारच्या ठिकाणी पूज्यभाव उत्पन्न होऊन श्रेष्ठ अशा सत्पुरुषाची भेट होईल. आपल्या घरच्या अडचणी स्वतः परमेश्वर कोणाच्याही द्वारे पाहून घेईल व सर्व सुखाची बाजू त्याला मिळेल. ओम तत्सत इति. श्री सच्चिदानंद सद्गुरू उपासने प्रणिताया वाक्सुदाया. गायीचा महिमा, सरकारचे नोकर इत्यादी विषय विवरण नाम 6 अध्याय समाप्त. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरू.